धक्कादायक अशी घटना समोर आली आहे। पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली। ती व्यक्ती आपल्या गाडीवरून पत्नीचा मृतदेह नेत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे। या व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या का केली याचं कारण आता समोर आलंय। घरगुती वादातून या व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। धक्कादायक म्हणजे आपल्या 8 वर्षांच्या मुलासमोरच त्याने पत्नीची हत्या केली। त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो स्कूटीवरून तिला नेत असताना पोलिसांनी त्याला पकडलं। आरोपी पती राकेश रामनायक निसार हा रात्री 1:30च्या सुमारास भूमकर पुलाकडून पत्नीचा मृतदेह घेऊन जात होता। तो स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने जात असताना आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला अटक केली आणि मृतदेह ताब्यात घेतला। मृत पत्नीचे नाव बबिता असल्याची माहिती आहे। पुण्यातील नांदेड सिटी जवळ ही घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार राकेश आणि बबिता यांच्या स्वयंपाक करण्यावरून आणि घरात पैसे न देण्यावरून वाद झाला होता। या वादादरम्यान राकेशने 8 वर्षांच्या मुलासमोरच पत्नी बबिताचा गळा आवळला। बबिताची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेह कापडात गुंडाळला आणि मग गाडीवरून ठेवून निघाला। या दरम्यानच पोलिसांनी त्याला अटक केली। राकेश हा धायरी परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होता। तो मजुरी काम करतो। सोमवारी रात्री उशिरा 1 वाजण्याच्या सुमारास स्वामीनारायण मंदिर परिसरातून एका व्यक्तीने राकेशला गाडीवरून काहीतरी संशयास्पद घेऊन जाताना पाहिले। त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली। मग धुमकर पुलाजवळ बीट मार्शल यांनी राकेशला अडवलं। तेव्हा त्याने गाडी सोडून देत पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र बीट मार्शल यांनी त्याला पकडलं। ती बीट मार्शल यांनी पाहिलं तेव्हा त्यांना एका व्यक्तीचा मृतदेह दिसून आला। तेव्हा पोलिसांनी त्याला हा मृतदेह कोणाचा आहे, कुठून आणला, कुठे जात होता असे सगळे प्रश्न केले। तेव्हा त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली। राकेशने पोलिसांना सांगितलं की मित्राने मृतदेह मागवला आहे, खेड शिवार पुलाजवळ नेऊन देत होतो असं सांगितलं। तसेच पत्नीने गळफास घेतल्याचंही त्याने सांगितलं। मात्र पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी राकेशसह धायरी गाठली। तेव्हा त्यांना घरात 8 वर्षांचा मुलगा दिसला। त्याच्याकडे चौकशी केली असता वडिलांनीच आईची हत्या केल्याचं सांगितलं आणि सारं समोर आलं।